मुंबईची लोकल दररोज 70 ते 80 लाख प्रवाशांना त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहोचवणारी जीवनवाहिनी. पण या लोकलमध्ये रोज हजारो मोबाईल, पर्स, बॅगा आणि मौल्यवान वस्तू हरवल्याच्या तक्रारीही समोर येतात. बहुतेक वेळा एकदा वस्तू हरवली की ती पुन्हा मिळेल अशी अपेक्षाच लोक सोडून देतात. पण आजची गोष्ट त्या समजुतीला छेद देणारी आहे. कारण लोकलमध्ये विसरलेली सोन्याची बॅग चोरीला गेल्यानंतरही तब्बल 3 वर्षांनी मूळ मालकाला परत मिळाली आहे. विशेष म्हणजे ज्या सोन्याची किंमत तेव्हा 12 लाख रुपये इतकी होती, त्याची किंमत आज जवळपास 40 लाख रुपयांवरती पोहोचली आहे. नेमकं काय घडलं, पोलीस आरोपीपर्यंत कसे पोहोचले आणि सोनं परत मिळायला 3 वर्ष का लागली, हे सगळं पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 2 सप्टेंबर 2023 अंबरनाथचे तल्लाह मोहम्मद झाकीर अन्सारी नेहमीप्रमाणे कामासाठी सीएसएमटीच्या दिशेने जाणारी लोकल पकडतात. पण त्यावेळी ते त्यांच्या बॅगेतून घेऊन जात होते सोनं, किती तर 272 ग्रॅम. कुर्ला स्टेशनवर त्यांना उतरायचं होतं, पण गर्दी होत असल्याचं लक्षात येताच त्यांनीही उतरण्यासाठी घाई केली. या गडबडीत ते बॅग लोकलमध्येच विसरली. उतरल्यानंतर त्यांना लक्षात आलं की ते बॅग आतच विसरलेत, पण तोवर उशीर झाला होता. लोकल निघून गेली होती. ते पुढे सीएसएमटी स्थानकापर्यंत पोहोचले. शोधाशोध ही बरीच केली, पण बॅग काही मिळाली नाही. शेवटी त्यांनी सीएसएमटी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पण हा तपास काही सोपा नव्हता. कारण बॅग नेमकी कोणाच्या हाती लागली, ती कुठे गेली, आरोपी कोण, हे सगळं शोधायचं होतं. बॅगेचं वर्णन घेऊन पोलिसांनी स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. प्रवाशांच्या हालचालींचा मागोवा घेतला. तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीचा वापर केला. यामध्ये बराच वेळ गेला, पण पोलिसांनी हार मानली नाही. शेवटी पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. ज्यानं बॅग उचलली होती त्याचं नाव होतं अख्तर हुसेन मुस्तफा शेख. ओळख पटताच त्याला अटक करण्यात आली आणि चौकशी केल्यानंतर चोरीला गेलेलं संपूर्ण सोनं त्याच्याकडेच सापडलं. म्हणजे सोनं आता पोलिसांच्या ताब्यात आलं होतं. पण ते लगेच मालकाला देता येत नव्हतं. यासाठी लागली 3 वर्ष. कारण काय? सोनं तर सापडलं होतं, आरोपीही पकडला गेला होता. मग ते मालकाला लगेच का मिळालं नाही? याचं उत्तर आहे न्यायालयीन प्रक्रिया. गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल हा न्यायालयाच्या ताब्यातील पुरावा असतो. जोपर्यंत न्यायालय परवानगी देत नाही तोपर्यंत पोलीस तो कोणालाहीच परत देऊ शकत नाहीत. या प्रकरणातही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 31 जुलै 2026 रोजी न्यायालयानं सोनं मूळ मालकाला परत करण्याचे आदेश दिले. या संपूर्ण प्रकरणात आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे 2023 मध्ये 272 ग्रॅम सोन्याची किंमत होती सुमारे 12,15,000 रुपये. पण गेल्या 3 वर्षात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आणि आज त्याच सोन्याची किंमत जवळपास 40 लाख रुपयांपर्यंत पोहोचली. म्हणजे हरवलेलं सोनं परत तर मिळालंच, पण त्याची किंमतही तिपटीहून अधिक वाढून मिळाली. या संपूर्ण प्रकरणात 2 गोष्टी महत्वाच्या ठरतात. पहिली, लोकलमध्ये मौल्यवान वस्तू घेऊन प्रवास करताना अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. आणि दुसरी, योग्य वेळी तक्रार केली, तपासाला सहकार्य केलं आणि पोलिसांनी चिकाटीने तपास केला तर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. मुंबई लोकलमध्ये हरवलेली 40 लाख रुपयांची सोन्याची बॅग 3 वर्षांनी मूळ मालकाला परत मिळणं ही केवळ एक बातमी नाही, तर प्रामाणिक तपास, कायदेशीर प्रक्रिया आणि पोलिसांच्या सातत्याचं उत्तम उदाहरण आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. लोकमत मुंबईचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.